ओम शांति। मन को स्वच्छ, बुद्धि को क्लियर रख, डबल लाइट फरिश्ता स्थिति का अनुभव करो। आज बाप दादा अपने स्वराज्य अधिकारी बच्चों को देख रहे हैं। स्वराज्य ब्राह्मण जीवन का जन्म सिद्ध अधिकार है। बाप दादा ने हर एक ब्राह्मण को स्वराज्य के तख्तनशीन बना दिया है। स्वराज्य का अधिकार जन्मते ही हर एक ब्राह्मण आत्मा को प्राप्त है। जितना स्वराज्य स्थित बनते हो उतना ही अपने में लाइट और माइट का अनुभव करते हो। सगळ्यात पहिले बाबा आपल्याला स्वराज्य अधिकारी बनवतो। ब्राह्मण जन्म दिलेला आहे आपल्याला, तर आपल्याला तो परिचय दिला सगळ्यात पहिले की आपण आत्मा आहे आणि आत्मा मालक है शरीराची, शरीराच्या कर्मेंद्रियाची, मन बुद्धीची। तो अगर हम ये कंट्रोल अपने हाथ में ले लेते हैं, हम फिर से मालिक बन जाते हैं, तर बाबा म्हणता है लाइट और माइट का अनुभव करते हो। बुद्धीमध्ये प्रकाश येऊन जातो, आपल्यामधला अंधकार दूर होऊन जातो। काय होतंय, कशामुळे होतंय असं नाही व्हायला पाहिजे, हा जो अंधकार आहे बुद्धीमध्ये तो निघून जातो आणि बुद्धी प्रकाशित होऊन जाते आपली ज्ञानामुळे। मग आत्मा जिच्यामध्ये मळ आलेला आहे तो निघायला लागतो, स्वच्छ होत जाते आत्मा आणि त्या हिशोबाने मग आत्म्यामध्ये ताकद पण येते, आत्म्यामध्ये प्रकाश पण येतो आणि प्रकाश येतो म्हणून आपण बाबांशी योग लावू शकतो, बाबांची आठवण करू शकतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये शक्ती पण यायला लागते। म्हणून बाबा म्हणते स्वराज्य अधिकारी बनते हो, स्वराज्य में स्थित रहते हो, स्वराज्य का मालिक अपने आप को समझते हो, उस स्थिति में रहते हो तो लाइट और माइट का अनुभव करते हो। म्हणजे प्रकाशाचा अनुभव, हलकेपणाचा अनुभव आणि त्यासोबतच शक्तीचा अनुभव आपल्याला व्हायला लागतो। बाप दादा आज हर एक बच्चे के मस्तक पर लाइट का ताज देख रहे हैं। जितनी अपने में माइट धारण की है उतना ही नंबरवार लाइट का ताज चमकता है। लाइट का ताज आता बिलकुल जो दिव्यता आहे आपल्यामध्ये ती यायला लागलेली आहे, पवित्रतेचा प्रकाश यायला लागलेला आहे। तर बाबा म्हणताय मैं हर एक बच्चे के मस्तक पर वो ताज देख रहा हूं, मुकुट बघतोय मी तुमच्या मस्तकावरती पवित्रतेचा आणि दिव्यतेचा। हाच मुकुट परिवर्तन होऊन सतयुगामध्ये रत्नजडित मुकुट येईल आपल्या डोक्यावरती। आता पवित्रतेचा मुकुट धारण करायचंय, हलकं राहायला लागायचंय, सगळे ओझे बाबांना देऊन टाकायचे, मग बाबा आपल्याला जबाबदारी देईल संपूर्ण विश्वाची। तो अभी लाइट का ताज और सतयुग में रत्न जडित ताज हमारे मस्तक पर होगा। मग बाबा म्हणते हा लाईटचा ताज, हा लाईटचा जो मुकुट आहे हा प्रत्येकाची चमक वेगवेगळी आहे। ती कशाच्या आधाराने, जितकी तुम्ही शक्ती धारण केलेली तितकी ही हा लाईटचा ताज तुमचा चमकतो, चमक त्याच्यामध्ये येते। शक्ती किती धारण केलेली आपण, जितका बाबांशी योग आहे, जितका आपण आपलं राज्य आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे, जितकं आत्मा आपल्या स्थितीमध्ये आहे की मैं मालिक हूं, मैं इस देह की कर्मेंद्रिय की मालिक हूं, जितकं आपण त्या स्थितीमध्ये तितकी बाबांकडून जास्त शक्ती खेचू शकतो आणि जितकी जास्त शक्ती तितकी दिव्यता आपली वाढत जाणार है। म्हणून बाबा म्हणते जितनी ज्यादा शक्ति है उतना तुम्हारे सिर पर ये लाइट का ताज चमकता है। बाप दादा ने सभी बच्चों को सर्व शक्ति अधिकार में दी है, याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नहीं है। बाबा म्हणता है बाप दादा ने सभी बच्चों को, सभी जो बाबा के बच्चे बनते हैं सभी बच्चों को, कोणाला सोडून नहीं, सभी बच्चों को
सर्व शक्ती अधिकार में दी है. बाबांचे जे शक्ती आहे, बाबामध्ये जी शक्ती आहे तिचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. जी ईश्वरामध्ये शक्ती आहे ती आपल्यामध्ये येण्याचा अधिकार बाबांनी दिलेला आहे आणि तो सगळ्यांना दिलेला आहे. आपण किती घेतो, आपण किती त्या स्थितीमध्ये राहतो ते आपल्या स्वराज्य अधिकाराच्या स्थितीवरती अवलंबून आहे, की आपण स्वतःला किती ओळखलेलं आहे, मी कोण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की आपण किती अधिकार प्राप्त करून घेतोय बाबांकडून, डायरेक्ट वापरतोय त्याला. लेकिन बाबा म्हणते हैं मेरे पास किसी भी तरीके का वो उसमें फर्क नहीं है देने में, ये अधिकार देने में फर्क नहीं है, शक्तियां देने में फर्क नहीं है. सभी को दी है बाबा ने, अधिकार सभी को दिया है कि आप मेरे से सारी शक्तियां ले लो. हर एक मास्टर सर्वशक्तिवान है, परंतु धारण करने में नंबरवार बन गए हैं. तुम्ही धारण किती करता हा हे तुमच्यावरती आहे. बाबा म्हणतात धारण करण्यामध्ये नंबर आहे, पण तसं मी माझे सगळे बच्चे सर्वशक्तिवानचे आपण संताने तर आपण मास्टर सर्वशक्तिवान, आपण त्याचे बच्चे, ईश्वराचे बच्चे. ईश्वर शक्तिशाली आहे तर आपण पण शक्तिशाली आहे, त्याचे बच्चे. तर त्या अर्थाने जसं राजाचा बच्चा राजकुमार, तसं ईश्वर सर्वशक्तिवान आहे तर आपण सगळे मास्टर सर्वशक्तिवान आहे, कारण ते शक्तिशाली परमात्म्याची संतान आहे. पण बाबा म्हणतात धारण करण्यामध्ये नंबर आहे, की तुम्ही किती त्या स्थितीमध्ये राहताय, किती माझ्यावरती तुमचं प्रेम आहे आणि किती तुम्ही माझ्याकडून ते खेचून घेताय आणि प्रॅक्टिकलमध्ये ते वापरताय. जसं आपल्याकडे खूप खजाना आहे, खूप पैसे, खूप दागिने, पण ते कपाटामध्ये पडलेले, तर त्याचा फायदा काय जर आपण त्याचा वापर उपभोगच घेत नाहीये, ते वापरतच नाहीये, त्याचा सदुपयोग करत नाहीये, तर त्याचा फायदा काय कपाटामध्ये ठेवून. तो ऐसे ही जितनी शक्तियां बाबा से मिलती है हमें हर पल अपने आप के कल्याण के लिए और सभी के कल्याण के लिए उसे इस्तेमाल करना है. कोई भी ब्राह्मण आत्मा से पूछो, हर एक शक्ति का वर्णन भी बहुत अच्छा करेंगे, प्राप्ति का वर्णन भी बहुत अच्छा करेंगे, परंतु अंतर यह है कि समय पर जिस शक्ति की आवश्यकता है उस समय पर वह शक्ति कार्य में नहीं लगा सकते. शक्ती खूप आहे, शक्तीचं अर्थ माहिती आहे की निर्णय शक्ती म्हणजे काय, सहयोग करण्याची शक्ती म्हणजे काय, सामना करण्याची शक्ती म्हणजे काय, परखण्याची शक्ती म्हणजे काय, सगळं माहिती आहे. बाबा म्हणतात सब बता देंगे. पण ज्या वेळेला ज्या शक्तीची आवश्यकता आहे ती शक्ती वापरू शकत नाही. नंतर आपण विचार करतो की हा हे माझ्यामध्ये तर खूप सहनशक्ती आहे, मी त्यावेळेला सहन नाही करू शकलो आणि फेल झालो. मग तर बाबा म्हणतात सगळ्या प्रकारच्या शक्ती तुमच्यामध्ये, 1 सेकंदामध्ये त्या शक्तीला तुम्ही प्रगट करा. काही खराब प्रसंग आलेला आहे, काही दुःखाचा प्रसंग आलेला आहे, कोणीतरी भांडायला आलेलं आहे, कोणीतरी वादविवाद घालतंय, काहीतरी समस्या निर्माण झालेली आहे, काहीतरी काही दुखणं झालेलं आहे शरीराला, तर त्यावेळेला सहन शक्तीचं आवाहन करायचं. आणि सहन शक्ती आहे तर तो प्रॉब्लेम वाटतच नाही, समस्या वाटतच नाही, दुखणं वाटतच नाही. पण नंतर मग आपण त्यावेळेला मग आपण गडबडून जातो, हलचलमध्ये येऊन जातो, घाबरतो, परेशान होतो. समोरचा वादविवाद घालायला आलेला आहे, आपणही वादविवाद करतो. थोडंफार तो 1 शब्द 10 शब्द बोलतो, आपण एखादा शब्द तरी बोलतो, मग झालं. वो जी आपल्यामध्ये शक्ती आहे तिला आपण वापरलंच नाही. हमें हर चीज में, हर परिस्थिति में बाबा ने शक्तियां दी है अलग अलग टाइप की. ज्या वेळेला ज्या शक्तीची गरज आहे ती शक्ती आपल्याला वापरता आली पाहिजे. आणि त्याचा आधार पण आहे आत्मिक स्थिती, आत्मा मालिक. जर कोणी वादविवाद घालतोय, कोणी आपल्याला काही निंदा करतोय, अपमान करतोय, मैं तो आत्मा हूं, मैं तो बाबा के दिल में विराजमान हूं. बाबा ने मुझे दिल की डिब्बी में बिठाकर रखा है, हीरा बनाकर. कितने ऊंचे ऊंचे स्वमान बाबा ने दिए हैं और बाबा उस नजर से ही हमको देखता है.
आज भी बाबा हमें स्वराज्य अधिकारी की नजर से देख रहा है कि हम स्वराज्य अधिकारी आत्माएं हैं। हमने अपना कंट्रोल अपने हाथ में ले लिया है, हमने अपने शरीर का कंट्रोल अपने हाथ में ले लिया है, मन बुद्धी का कंट्रोल अपने हात में ले लिया आहे. तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला जशी परिस्थिती आहे त्यानुसार शक्ती वापरायला पाहिजे. त्याचा आधार आहे आत्मिक स्थिती आणि बाबांशी कनेक्शन. तो बाबा म्हणता है कि जिस समय जिस शक्ति की आवश्यकता है उस समय पर वह शक्ति कार्य में नहीं लगा सकते. समय के बाद महसूस करते हैं कि इस शक्ति की आवश्यकता थी. वेळ निघून गेल्यावर आणि त्याच्यामध्ये जे व्हायचं ते होऊन गेल्यावर मग विचार करून फायदा काय. ठीक आहे, एखाद्या वेळेला झालं, पण पुढच्या वेळेला जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला असं पक्क करून घ्यायचंय कि अगली बार ये नहीं होगा, अगली बार ऐसा नहीं होगा. अगली बार कोई भी परिस्थिति आ जाए मैं पहले तो शांत हो जाऊंगा, पहले तो मैं अपने आप को आत्मा महसूस करूंगा, पहले तो मैं बाबा से कनेक्शन जोड़ लूंगा, बाबा का आवाहन करूंगा कि बाबा आप आ जाओ बिल्कुल शांत स्थिर स्थितीमध्ये. आणि मग बाबा येईल तर शक्ती सहित येईल. बाबा असंच नाही येणार आणि आपल्यातले शक्ती जागृत होऊन जातील. तो भगवान को बुलाना है, अपने आप को शांत स्थिति में रखना है. तो सारी शक्तियां जिस समय जिस शक्ति की आवश्यकता है उसको हम कार्य में ला सकते हैं. बाप दादा बच्चों को कहते हैं सर्व शक्तियों का वर्षा इतना शक्तिशाली है जो कोई भी समस्या आपके आगे ठहर नहीं सकती है. भगवान के महावाक्य है. परमेश्वर सांगतोय कि सर्व शक्तियों का वर्षा इतना शक्तिशाली है जो कोई भी समस्या आपके आगे ठहर नहीं सकती. और सर्व शक्तियों का वर्षा कब मिलने वाला है? साथ में लेकर नहीं जाना है हमको सतयुग में. तिथे शक्तीची आवश्यकता पण नाहीये. तसं जर पाहिलं तर कशासाठी शक्ती पाहिजे आणि कोणावर वापरायची? कोणी परिस्थितीच आणणार नाहीये, कोणाला परखण्याची आवश्यकता नाहीये, कोणाला तिथं कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्यासाठी काही दुविधान राहणार नाहीये की ये करू या वो करू. शक्तींचा उपयोग आपल्याला इथं आहे जास्त. आणि नंतर या शक्ती आपण इथं वापरणार आहे तर आपल्याला द्वापर नंतर कामात येतील. सतयुग त्रेता युगामध्ये ऑटोमॅटिक स्थिती राहणार आहे ती. म्हणजे वारसा हक्क शक्तीचा आपल्याला इथंच मिळतोय संगम युगामध्ये. बाकीचा वारसा हक्क जो आहे संस्काराच्या रूपामध्ये आपण घेऊन जाणार आहे. पण शक्तीचा वारसा हक्क हा संगम युगातला आपला अधिकार आहे. तो बाबा म्हणते सर्व शक्तियों का. आणि काय म्हणताय बाबा की हर बच्चे को मैंने दे दिया है सर्व शक्तियों का अधिकार. तो वारसा हक्क मी तुम्हाला देऊन टाकला. तुम्ही मला मानलं, तुम्ही माझे बच्चे बनले, मला बाबा तुम्ही म्हटलं मनापासून, मी तुम्हाला सर्व शक्तींचा वारसा देऊन टाकला, वारसा हक्क देऊन टाकला. काय प्रॉब्लेम सांगितला बाबांनी? धारणा करने में नंबर 12 है. तो वो धारणा करनी है हमें, वो धारण करना है. जितना हम आत्मिक स्थिति में रहेंगे, परमात्मा से कनेक्शन रहेगा, वो शक्तियां धारण होती रहेगी. प्रॉब्लेम कुठे येतो याचा विचार करायचा आहे आपण. ते रिपीट झालं वारंवार तरी चालेल. आपल्याला आपल्या मन बुद्धीमध्ये रिपीट करत राहायच्या या गोष्टी की कुठं प्रॉब्लेम होतोय. शक्ती का बरं इतक्या सर्व शक्तिवानची मी संतान बनवून पण शक्ती वापरल्या का बरं जात नाहीये किंवा मला त्याचा अनुभव का होत नाहीये? आत्मिक स्थिती, परमात्म्याशी कनेक्शन, हा प्रॉब्लेम आहे. बाबांनी तर देऊन टाकलेलं आहे. खूप मोठी गोष्ट बाबांनी सांगितली की जो सर्व शक्तियों का वर्षा इतना शक्तिशाली है जो कोई भी समस्या आपके आगे ठहर नहीं सकती है. म्हणजे आपण ज्या वेळेला जशी समस्या आहे तशा शक्तीचं आवाहन करायचं, ती शक्ती वापरायची, तर ती समस्या थांबणार नाही, समाप्त होऊन जाईल किंवा ती समस्या आपल्याला समस्या वाटणारच नाही. एक ड्राम्याचा सीन आलेला आहे समोर. बस समस्या हा समस्या आहे. त्याला जर त्या समस्येच्या स्थितीमध्ये जर समस्येला आपण बघितलं तर आपल्याला भीती वाटेल, परिणामाची चिंता होईल. तर आपल्यामध्ये इतकी शक्ती येऊन जाईल त्यावेळेला जर आपण बाबांनी जसं सांगितलेलं त्या स्थितीमध्ये जर राहिलो तर की ती समस्या एक तर समस्या वाटणार नाही. क्या मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, खूप मोठं संकट आलेलं आहे,
नाही, त्याला समजायचं की ड्राम्याचा सीन आहे बस, आणि सर्व शक्तिवान सोबत है। कोई भी मुश्किल मेरे बाबा से बड़ी नहीं है। बाबा बड़ा है, मुश्किल बड़ी नहीं है। मुश्किल बहुत छोटी सी चीज है, बाबा सर्वशक्तिवान है और वो मेरे साथ में है। और मैं खुद भी बहुत शक्तिशाली हूं, बाबा का बच्चा हूं, मैं कोई साधारण नहीं हूं। तर बाबा म्हणताय की त्या शक्तिशाली स्थितीमध्ये राहा, शक्तींना वापरा, कोणतीही समस्या तुमच्या पुढे थांबू शकणार नाही। म्हणजेच आपण त्याच्या प्रभावातून मुक्त होऊन जाऊ आणि हळूहळू ती समस्या पण जी आहे म्हणायला तशी, तर ती समस्या पण समाप्त होऊन जाईल। समस्या मुक्त बन सकते हो, सिर्फ सर्व शक्तियों को इमर्ज रूप में स्मृति में रखो और समय पर कार्य में लगाओ। इसके लिए अपने बुद्धि की लाइन क्लियर रखो। मग त्याच्यामध्ये महत्वाचं काय करायचंय? सगळ्या शक्ती स्मृतीमध्ये ठेवून वेळेवरती जर कार्यामध्ये आणायचे त्या शक्तीला, ज्यावेळेला ज्या शक्तीची गरज आहे, तर त्याच्यासाठी अपने बुद्धि की लाइन क्लियर रखो। जितनी बुद्धि की लाइन क्लियर और क्लीन होगी, उतना निर्णय शक्ति तीव्र होने के कारण जिस समय जो शक्ति की आवश्यकता है वह कार्य में लगा सकेंगे। क्योंकि समय प्रमाण बाप दादा हर एक बच्चे को विघ्न मुक्त, समस्या मुक्त, मेहनत के पुरुषार्थ मुक्त देखना चाहते हैं। बुद्धीची लाईन क्लीन आणि क्लिअर म्हणजे स्वच्छता बुद्धीमध्ये पाहिजे आणि स्पष्टता पाहिजे। मैं कौन हूं और मैं किसका हूं, स्पष्टता पाहिजे बुद्धीमध्ये, आणि बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नको, कोणत्याही विकाराची व्यर्थची अस्वच्छता नाही ठेवायची आपल्याला। काय मग त्याच्यामुळे काय होईल? बाबा म्हणताय की निर्णय शक्ती तुमची तीव्र होऊन जाईल आणि ज्या वेळेला ज्या शक्तीची आवश्यकता आहे त्या शक्तीला तुम्ही कार्यामध्ये लावू शकाल। का बरं बाबा हे सांगतोय आपल्याला? कारण बाबांची इच्छा आहे की बच्चे विघ्नमुक्त, समस्या मुक्त आणि मेहनतच्या पुरुषार्थापासून मुक्त होऊन जावे। विघ्नमुक्त, समस्या मुक्त और मेहनत के पुरुषार्थ से मुक्त मेरे बच्चे हो जाए, इसके लिए बाबा ये समझा रहे हैं। आज इसको धारण करना है। विघ्नामध्ये परेशान झालेलं बाबांना आपल्याला बघायचं नाहीये, समस्येमध्ये अडकलेलं बाबांना आपल्याला बघायचं नाहीये, आणि काही खूप मेहनत घेऊन आपण पुरुषार्थ करतोय जबरदस्तीने, हे बाबांना बघायचं नाहीये। खूप सहजपणे आपण या रस्त्यावरती चालतोय, विघ्न येतील, विघ्नांना विघ्न आपण समजत नाहीये, खेळ समजत नाहीये, समस्येच्या प्रभावामध्ये नाहीये, हे बाबांना बघायचं। अशी स्थिती बाबांना नाही बघायची की आता प्रॉब्लेम आला, आता हे संकट आलं, आता मी काय करू, आता काय करू, आता कसं करू, आता कसं होईल, या स्थितीमध्ये बाबांना आपल्याला बघायचं नाही। म्हणून बाबा म्हणतात मी तुम्हाला सगळ्या शक्ती दिलेल्या आहे, फक्त तुम्ही वापरायला सुरुवात करा आणि त्याच्यासाठी आपल्या बुद्धीला स्वच्छ ठेवा आणि लाईन क्लिअर ठेवा माझ्याशी। बनना तो सबको है ही, लेकिन बहुत काल का यह अभ्यास आवश्यक है। बाबा म्हणतात तुम्ही बनणारच आहे, विघ्नमुक्त, समस्यामुक्त, मेहनतच्या पुरुषार्थापासून मुक्त, सगळ्यांना बनायचंय, पण त्याची प्रॅक्टिस पाहिजे। असं नाही की शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही झाले, आता घरी जायचंय आणि आता बिलकुल समोर सगळा विनाश दिसतोय आणि मग बिलकुल आपण बस बाबा जसं सांगतोय त्या स्थितीमध्ये आलेले। पण बाबा म्हणतात हा अभ्यास तुम्हाला पाहिजे। बऱ्याच काळापासून तुम्ही समस्यामुक्त, विघ्नमुक्त आणि मेहनतीच्या पुरुषार्थापासून मुक्त पाहिजे, म्हणजे बऱ्याच काळचा तो अभ्यास राहील, बऱ्याच काळची ती स्थिती राहील, तर आपलं भाग्य खूप चांगल्या प्रकारे वरच्या लेवलचं रेकॉर्ड होईल आणि ते आपल्या सोबत जाईल। थोड्या वेळासाठी, थोड्या काळासाठी, एखाद्या महिन्यासाठी, 15 दिवसासाठी आपण तसे बनलो तर तेवढं थोडी भाग्य बनणार है। तो अभी से उस स्थिति में रहना है, ये बाबा चाहता है, हमारे कल्याण के लिए समझा रहा है कि तुम्हें ऊंचा पद लेना है तो तुम्हें अभी से उस स्थिति में, आज से उस स्थिति में रहना है। हमें आज से ही पक्का कर लेना है कि मैं विघ्न मुक्त रहूंगा। विघ्न आ जाए मेरे सामने, मैं उसको खेल समझूंगा, मैं उसको पेपर समझूंगा, मैं उसको ऐसे समझूंगा ये मुझे आगे बढ़ाने के लिए आया है, इसी से मुझे मार्क्स मिलने वाले हैं। विघ्नच नाही आलं, परीक्षाच नाही झाली तर मार्क कसे भेटतील? तो ये ड्रामा में परीक्षा है और परीक्षा में मैं होशियार विद्यार्थी हूं और मुझे आगे बढ़ना है बस।
ब्रह्मा बाबा का विशेष संस्कार देखा, तुरंत दान महापुण्य। जीवन के आरंभ से हर कार्य में तुरंत दान भी, तुरंत काम भी किया। ब्रह्मा बाप की विशेषता, निर्णय शक्ति सदा फास्ट रही। तो बाप दादा ने रिजल्ट देखी। सबको साथ तो ले ही जाना है। बाप दादा के साथ चलने वाले हो ना, पीछे पीछे आने वाले हो। जब साथ चलना ही है तो फॉलो ब्रह्मा बाप। कर्म में फॉलो ब्रह्मा बाप और स्थिति में निराकारी शिव बाप को फॉलो करना है। फॉलो करना आता है ना? तर बाबा म्हणतात सोबत चालायचंय, घरी जायची वेळ झालेली आहे, आता सोबत घरी चालायचंय। ब्रह्मा बाबा तुमची वाट बघतोय, तुमच्या सोबत त्याला घरामध्ये जायचंय। तो परमधामचे गेट उघडतील, ब्रह्मा बाबाच्या सोबत तुम्हाला जाता आलं पाहिजे, माझ्या सोबत तुम्हाला जाता आलं पाहिजे। म्हणजे सोबत जाणं म्हणजे सोबत येणं, ब्रह्मा बाबांच्या सोबत खाली येणं, ब्रह्मा बाबांच्या सोबत। ती स्थिती आपल्याला बनवायची। तर त्यासाठी काय करा? बाबा म्हणतात फक्त अनुकरण करायचंय, नक्कल करायची, कॉपी करायचं ब्रह्मा बाबाला। ब्रह्मा बाबाने जसं कर्म जसे केले, विचार जसे केले, भावना जशी होती तसं तुम्ही ठेवायचे। कर्म करत असताना आपण इथं अनेकांच्या संपर्कामध्ये येतो, अनेक प्रकारचे कर्म आपल्याला करावे लागतात। नातेवाईक वेगवेगळ्या प्रकारचे आपण कामधंदा आहे आपला, तर त्यामध्ये वेगवेगळे व्यवहार आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये आपण येतो। ब्रह्मा बाबांनी कसं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये हँडल केलं, हँडलिंग कशी होती त्यांची, हे सगळं आपल्याला माहिती आहे। तर त्या स्थितीमध्ये आपण कर्म करायचे। कर्मामध्ये ब्रह्मा बाबांना फॉलो करायचंय आणि निराकारी स्थितीमध्ये शिवबाबाला फॉलो करायचंय। शिवबाबा निराकार, तो त्या शरीरामध्ये येतो, शरीरामध्ये राहून जे करायचंय ते मनापासून करतो। खूप आनंदमयी स्थितीमध्ये, खूप शांत स्थितीमध्ये ते सगळ्यांना ज्ञान देणं, दृष्टी देणं, सगळ्यांवरती प्रेमाचा वर्षाव करणं, सगळं काही करतो। पण 1 सेकंदामध्ये त्याच्यातून निघून पण जातो, अटकत नाही त्या शरीरामध्ये। तो हमें भी जब जाना है तब तो जाना है, वो समय आएगा, लेकिन हमें उसके पहले यहां पर रहते हुए ये प्रैक्टिस करनी है, न्यारा और प्यारा, शिव बाबा जैसा न्यारा रहना है और शिव बाबा का प्यारा भी बनना है, और सबका प्यारा ऑटोमेटिक बन जाएगा। तो ब्रह्मा बाबा ने क्या किया? तुरंत दान महापुण्य। म्हणजे ठरवलं आणि केलं, असं नहीं करेंगे देखेंगे हो जाएगा, नहीं। तो ऐसे ही बाबा भी हमको ये समझा रहा है कि अभी आप अपने आप को स्वराज्य अधिकारी स्थिति में रखो, लाइट और माइट को धारण करो, और जिस समय जिस शक्ति की आवश्यकता है उस शक्ति को कार्य में लगाओ। फॉलो करना तो सहज है ना, जब फॉलो ही करना है तो क्यों, क्या, कैसे, यह समाप्त हो जाता है। अनुकरण करायचं, नक्कल करायची फक्त। जसं ब्रह्मा बाबांनी केलं तसं करून दाखवायचंय। तर त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच नाही, क्यों, क्या, कैसे नाही। मी जे करतोय, ब्रह्मा बाबा जर माझ्या जागेवरती असते तर त्यांनी काय केलं असतं, एवढाच आरसा बघायचा, या आरशामध्येच आपण बघायचं। और सबको अनुभव है कि व्यर्थ संकल्प के निमित्त यह क्यों, क्या, कैसे ही आधार बनते हैं। व्यर्थपासून मुक्त व्हायचंय तर प्रश्न समाप्त करून टाकायचे, क्यों, क्या, कैसे। व्यर्थ संकल्पाचा आधार काय? क्यों, क्या, कैसे, ये प्रश्न। तो ये प्रश्न ही समाप्त हो जाना चाहिए। हमें ड्रामा को स्वीकारना है, हमें उसमें बेस्ट में बेस्ट क्या करना है ये देखना है, लेकिन ड्रामा को स्वीकारना है। तो फॉलो फादर में यह शब्द समाप्त हो जाता है। कैसे नहीं, ऐसे। कैसे नहीं, ये नहीं सोचो, ऐसा कसं, हे नहीं, ऐसे करना है बस। ऐसा कैसा हो गया, ऐसा क्यों हो गया, इसने ऐसे कैसे किया, बाबा म्हणते वो नहीं, ऐसे मुझे करना है अब बस। ही परिस्थिती आहे, मला याच्यामध्ये हे करायचं बस। माझं काय रोल आहे याच्यामध्ये ते बघायचं। तो फॉलो फादर में यह शब्द समाप्त हो जाते, कैसे नहीं, ऐसे। बुद्धि फौरन जज करती है, ऐसे चलो, ऐसे करो। तो बाप दादा आज विशेष सभी बच्चों को, चाहे पहली बारी आए हैं चाहे पुराने हैं, यही इशारा देते हैं कि अपने मन को स्वच्छ रखो, मनाला स्वच्छ करायचे। बहुतों के मन में अभी भी व्यर्थ और निगेटिव के दाग छोटे बड़े हैं। बाबा म्हणतात चाहे पुराने हैं चाहे नए हैं, बहुतों के मन में
व्यर्थ और निगेटिव्ह नकारात्मक आणि व्यर्थ जे डाग पडलेले मनावरती त्याला स्वच्छ करा. म्हणजे विचारामध्ये स्वच्छता आणायची सगळ्यात पहिले आपल्याला. इसके कारण ते डाग आहे म्हणून काय होतंय, इसके कारण पुरुषार्थ की श्रेष्ठ स्पीड तीव्र गति में रुकावट आती है. पुरुषार्थाची स्पीड वाढतच नाही. क्यों? क्योंकि व्यर्थ के डाग है, निगेटिव्ह चल रहा है मन में. असं झालं तर कसं होईल, असं होऊन जाईल याच्यामध्ये, परिणामाची चिंता. तो वो उससे हमें मुक्त हो जाना है. और जब बाबा की मुरली जिस विषय पर चलती है उस विषय पर हमें पक्का कर लेना है, मुझे अब ऐसे करना है, असं चालायचंय मला आता, असं बनायचंय. कारण ही मुरली पुन्हा येणार नाही. आता ही मुरली पुन्हा येणार नाही, पुन्हा आपल्याकडून होणार नाही. आता समय बहुत कम है. आता ही मुरली रिपीट होणार नाहीये. ज्या वेळेला जी मुरली चाललेली आहे त्यामध्ये बाबांची जी श्रीमत आहे तिला लगेच ऐकायचंय, समजून घ्यायचंय आणि धारण करायचंय. बाप दादा सदा श्रीमत देते हैं कि मन में सदा हर आत्मा के प्रति शुभ भावना और शुभकामना रखो. यह है स्वच्छ मन. स्वच्छ मन, स्वच्छ मनाची व्याख्या बाबांनी सांगितली, हर आत्मा के प्रति शुभ भावना और शुभकामना रखो. कोणाविषयी वाईट विचार नका करो. कौन कैसा है, इसका भला हो जाए, इसका कल्याण हो जाए, यही भावना रखनी है. चाहे हमारे प्रति वो कितना भी गलत करता है फिर भी. अपकारी पर भी उपकार की वृत्ति रखना, यह है स्वच्छ मन. स्वयं के प्रति व अन्य के प्रति व्यर्थ संकल्प आना, यह स्वच्छ मन नहीं है. स्वतःबद्दल किंवा दुसऱ्याच्या बद्दल व्यर्थ संकल्प मनामध्ये येणं, ऐसा क्यों हुआ, ऐसा नहीं होना चाहिए, मैंने ऐसा नहीं करना चाहिए था, उसने वैसा नहीं करना चाहिए था, वो ऐसा है, मैं ऐसा हूं, मेरा स्वभाव ही ऐसा है, ये जो व्यर्थ संकल्प है इसको खत्म कर देना या वो रखना. बुद्धि में वही चलते रहे. उस तरीके के मन का प्रभाव बुद्धि पर पड़ता है, मन भी खराब, बुद्धि भी अस्वच्छ हो जाती है. तो बाबा म्हणता है उससे दूर हो जाना है अभी. तो स्वच्छ मन और क्लीन और क्लियर बुद्धि. जज करो, अपने आप को अटेंशन से देखो, ऊपर ऊपर से नहीं, ठीक है नहीं, सोच के देखो. मन और बुद्धी स्पष्ट है, श्रेष्ठ है. बाबा म्हणते वर नका बघू, हा आम्ही तर खूप स्वच्छ आहे, आमच्या मनामध्ये तर काहीच मळ नाहीये. पण बाबा म्हणताय बसून विचार करा, कोणाविषयी काय काय पकडून ठेवलेलं आहे. सगळे डाग समाप्त करून टाका, धुवून टाका सगळे डाग. ज्ञानाचा स्वच्छ प्रकाश आहे, ज्ञानाची लाईट आहे आपल्याकडे, ज्ञानाचा करंट आहे. शिवबाबा इतका शक्तिशाली आहे तर त्याच्या आठवणीमध्ये सगळं जाळून भस्म करून टाका. त्याच्यामध्ये राख पण ठेवायची नाही शिल्लक. सगळं समाप्त. कोणाविषयी काहीच गलत भावना मनामध्ये ठेवायची नाही. तो ही हम देवता बनेंगे. ये बाबा हमें मूर्ति बनने के लिए समझा रहा है ये सारी बातें. अगर बनना है तो सोच के देखो. मन और बुद्धि स्पष्ट है, श्रेष्ठ है, तब डबल लाइट स्थिति बन सकती है. बाप समान स्थिति बनाने का यही सहज साधन है और यह अभ्यास अंत में नहीं, बहुत काल का आवश्यक है. तो चेक करना आता है, अपने को चेक करना, दूसरे को नहीं करना. बाप दादा ने पहले भी हंसी की बात बताई थी कि कई बच्चों की दूर की नजर बहुत तेज है और नजदीक की नजर कमजोर है, इसलिए दूसरे को जज करने में बहुत होशियार है, अपने को चेक करने में कमजोर नहीं बनना. बाबा म्हणता है ब्राह्मण बच्चों की दूर की नजर बहुत तेज है, दुसऱ्याचं दिसतं लगेच, याच्यामध्ये ही कमी आहे, कमजोरी आहे, हा असं करतो, हा असं करतो, याच्या हे ज्ञान असून सुद्धा असं करतो, किंवा अज्ञानी आत्म्याविषयी पण सगळं विचार चालतात त्याच्याविषयी की हा कसा खराब आहे. त्याच्यामध्ये एक चांगलं गुण असेल त्याच्याकडे लक्ष नाही जात, त्याच्याकडे किती खराबी याच्यामध्ये लक्ष देतो आपण. तो ऐसे ही बाबा म्हणता वो नहीं देखना है अभी. वो ड्रामा देख लेगा, उनका हिसाब किताब है, जो ड्रामा में है उस तरीके से उनका वो पार्ट चलेगा. तुम शुभ भावना रखो उनके बारे में, तुम अपनी चेकिंग तुम्हें करनी है. बाबा म्हणते जवळची नजर चांगली करून घ्या, दूरची नजर तो खूप चांगली है. वो बाहर वाले को उनको चेक कर लेते हो, उनको जज कर लेते हो. अपने आप को जज करो, अपने आप को चेक करो, क्योंकि हमारी जिम्मेदारी अपने आप को देवता बनाने की है, अपने आप को सुंदर मूर्ति बनाने की है. हमारी जिम्मेदारी बाबा के कार्य में सहयोग देने की है.
बाकी जिसका जैसा पार्ट, हमें अपना पार्ट फिक्स कर लेना है। अगर मैं आज बाबा का साथी बनूं, अगर आज मैं ब्रह्मा बाबा और शिव बाबा के जैसा कार्य करूं आज, तो मैं राजा बन जाऊंगा वहां पर नई दुनिया में। और 12 वर्ष के बाद नई दुनिया आ रही है, बहुत समय नहीं पड़ा है, बहुत कम समय है, और 12 वर्ष के बाद मुझे इस देवताओं की दुनिया पर राज करने का अधिकार, चान्स मिल सकता आहे. तर का आपण मिस करायचं? तर त्यासाठी दुसऱ्याची चेकिंग करून नाही होणार, आपली चेकिंग करून आपल्यातली कमी कमजोरी आपल्याला समाप्त करायची. बाप दादा ने पहले भी कहा है कि जैसे अभी यह पक्का हो गया है कि मैं ब्रह्मा कुमार हूँ, चलते फिरते सोचते हम ब्रह्मा कुमारी है, हम ब्रह्मा कुमार ब्राह्मण आत्मा है, ऐसे अभी यह नेचुरल स्मृति और नेचर बनाओ कि मैं फरिश्ता हूँ. अब हम बीके है, हम ब्रह्मा कुमारी है, ब्राह्मण आत्मा है. बाबा म्हणताय की तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे, आठवणीमध्ये आहे की आपण तर बाबाचे बच्चे आहे, बिलकुल क्लिअर आहे. आता बाबा म्हणते याच्या पुढची स्टेप काय घ्या, मैं फरिश्ता हूँ. ब्राह्मण सो फरिश्ता हमें बनना है, तो मैं फरिश्ता हूँ म्हणजे जसं दादींनी आपल्याला सुरुवातीला ऐकलं आपण दादींचं कि हड्डी मांस के शरीर के बंधन में नहीं फंसना है, ये जो दुनिया है इसके आकर्षण में नहीं फंसना है. मैं आत्मा लाइट हूं और लाइट का प्रकाश देखना है अपने शरीर में, दूसरे के शरीर में, तो हमारी फरिश्ता स्थिती बन जाएगी. फरिश्ता म्हणजे काय, हाडामासाच्या शरीराच्या बंधनामध्ये नाही आणि या दुनियेच्या आकर्षणामध्ये नाही. आणि आपण बघतोय की आत्मा लाईट आहे आणि तो लाईट सगळीकडे पसरलेला आहे शरीरामध्ये. हाडामासामध्ये ते जी त्वचा आहे, वरचं जे रूप आहे त्याच्यावरती नजर जात नाहीये, आत्मा आणि आत्म्याचा प्रकाश आपण बघतोय. तर बाबा म्हणताय की ही स्थिती तुमची नेचुरल ऑटोमॅटिक झाली पाहिजे. अमृत वेले उठते यह पक्का करो कि मैं फरिश्ता परमात्मा श्रीमत पर नीचे इस साकार तन में आया हूँ, सभी को संदेश देने के लिए व श्रेष्ठ कर्म करने के लिए. सकाळी सकाळी अमृत वेलेला उठल्यावर बाबा म्हणताय स्वतःला हा संकल्प द्या, पक्का करून घ्या कि मैं फरिश्ता परमात्मा श्रीमत पर नीचे इस साकार तन में आया हूँ. मैं, बाबा ने मुझे ऊपर से भेजा है, मैं फरिश्ता हूँ, सूक्ष्म वतन से मैं नीचे आया हूँ. बाबा ने मुझे किसी कार्य के निमित्त इस शरीर में भेजा है और मुझे अब यहाँ पर इस शरीर में रहते हुए अभी सभी को संदेश देने का श्रेष्ठ कर्म करना है. तर संदेश कसा द्यायचा आहे? बोलण्याद्वारे आपण त्यांना संदेश देऊ शकतो, आपल्या वागण्याद्वारे संदेश देऊ शकतो, आपल्या वाइब्रेशनद्वारे संदेश देऊ शकतो. तो हमारा जीवन वैसा होना चाहिए, जीवन ही हमारा संदेश बन जाए. तर बाबा म्हणताय की बिलकुल स्वतःला आठवण करून द्या की मी फरिश्ता या शरीरामध्ये, साकार हाडामासाच्या शरीरामध्ये विराजमान, आणि माझं श्रेष्ठ कर्म आहे आता मला स्वतःही परमेश्वराच्या रस्त्यावरती चालायचंय आणि बाकी सगळ्यांनाही या रस्त्यावरती घेऊन यायचंय, त्यांचंही कल्याण करायचंय. एक दो को फरिश्ते स्वरूप में देखो. तो कार्य पूरा हुआ, तर बाबा म्हणते किस लिए भेजा है? श्रेष्ठ कर्म करने के लिए. कार्य पूरा हुआ और अपनी शांति की स्थिति में स्थित हो जाओ. कर्मामध्ये या पण नंतर शांतीच्या स्थितीमध्ये राहा. शांतीची स्थिती म्हणजे उदासी, कंटाळा, निराशा ही स्थिती बिल्कुल नहीं है कि शांत होऊन बसलेलो आहे, काहीच कळत नहीं काय करायचं, ये नहीं. शांति की स्थिति बहुत प्यारी स्थिति है, अंदर से खुशी आ रही है और उमंग उत्साह में हमें, ही शांतीची स्थिती. या शांतीच्या स्थितीमध्ये स्थित राहायचं. कर्मामध्ये यायचं तेवढ्यापुरतं तेवढं, आणि आतमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या पाहिजे आपल्याला की मैं कौन हूं, मैं किसका बनाऊ. ब्रह्मा बाबा कर्म करायचे, मध्ये रूम मध्ये गेल्यानंतर ते बिलकुल त्या स्थितीमध्ये राहायचे की मैं तो विष्णू बनने वाला हूं, मैं तो नारायण बनने वाला हूं. बिलकुल ते डान्स करायचे, अशी स्थिती. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कधी उदासी, निराशा, टेन्शन कधी दिसलं नाही. इतके प्रॉब्लेम होते, इतक्या समस्या आल्या सुरुवातीला, पण ब्रह्माबाबांची ती जी शांत धीर गंभीर स्थिती होती ती खूप प्रेमळ वाटायची सगळ्यांना. प्रेमळ चेहरा असायचा, शांतीची स्थिती, गंभीर स्थिती नहीं है एकदम. तो ऐसा शांति में हमें रहना है, तो वो फरिश्ता स्थिती है. फरिश्ता स्थितीबद्दल बाबा समजवताय आज आपल्याला. तो आणि मग ऊंची स्थिती में चले जाओ, त्या श्रेष्ठ स्थितीमध्ये राहायचंय, बाबांच्या सोबत राहायचंय, उडत राहायचंय वरती. और एक दो को भी फरिश्ते स्वरूप में देखो. हाडामासाच्या शरीराच्या रूपामध्ये नहीं बघायचंय, एक दूसऱ्यांना पण फरिश्ता देखने के लिए हमें उसको आत्मा देखना पड़ेगा पहले, और वो आत्मा की लाइट उसके शरीर में फैली हुई है, तो हम उसको फरिश्ता रूप में देख सकते हैं.
आपकी वृत्ती दूसरे को भी धीरे धीरे फरिश्ता बना देगी. कारण तसे व्हायब्रेशन देतोय आपण, तर त्याला ऑटोमॅटिक त्या स्थितीमध्ये राहायला वाटेल, चांगलं वाटेल. आपकी दृष्टि दूसरे पर भी प्रभाव डालेगी. यह पक्का है कि हम फरिश्ते हैं. बाबा म्हणते तुम्हाला पक्क झालेलं आहे का कि हम फरिश्ते हैं? क्योंकि ब्राह्मण से हमें फरिश्ता बनना है, लेकिन अभी अपने आप को हम उस स्थिति में रखते हैं या नहीं कि मैं फरिश्ता हूं, फिर मैं ही देवता बनने वाला हूं, ये गारंटेड है. तो उसके पहले तो मुझे फरिश्ता बनने के स्टेप को क्रॉस करना पड़ेगा. तो पहले तो फरिश्ता बनना है. तो बाबा म्हणता है कि अभी से अपने आप को फरिश्ता समझने लग जाओ. उस स्थिति में तुम्हें रहना है. फरिश्ता भव का वरदान सभी को मिला हुआ है. 1 सेकंड में फरिश्ता अर्थात डबल लाइट बन सकते हो. 1 सेकंड में, मिनट में नहीं, 10 सेकंड में नहीं, 1 सेकंड में सोचा और बना. बन सकते हो. बाबा म्हणतात 1 सेकंड में बनणं आना चाहिए. 1 सेकंदामध्ये आपण 1 सेकंदामध्ये आपण 1 सेकंद थांबू. बघायचे आपण स्वतःला ते लाईटच्या शरीरामध्ये बघू शकतो का. त्या सगळ्यांची चेकिंग झाली की आपल्याला 1 सेकंदामध्ये तसं बघता येतं का. त्या स्थितीमध्ये आपल्या प्रत्येकाला आपला आपला रिझल्ट माहिती आहे. याच्यामध्ये काय बदल करायचा आहे तो करायचा आहे. बाबा म्हणताय सोचा और बना. 10 सेकंद पण नहीं लागली पाहिजे. 1 सेकंदामध्ये ती स्थिती बनली पाहिजे. ऐसा अभ्यास है. अच्छा, जो 1 सेकंड में बन सकते हैं, 2 सेकंड नहीं, 1 सेकंड में बन सकते हैं, वह एक हाथ की ताली बजाओ. बन सकते हैं, ऐसे ही नहीं हाथ उठाना. डबल फॉरेनर नहीं उठा रहे हो. टाइम लगता है क्या? अच्छा, जो समझते हैं कि थोड़ा टाइम लगता है, 1 सेकंड में नहीं, थोड़ा टाइम लगता है, वह हाथ उठाओ. तो बहुतों ने हाथ उठाया. अच्छा है, लेकिन लास्ट घड़ी का पेपर 1 सेकंड में आना है. फिर क्या करेंगे? अचानक आना है और सेकंड का आना है. हाथ उठाया, कोई हर्जा नहीं, महसूस किया, यह भी बहुत अच्छा. परंतु यह अभ्यास करना ही है. बाबा म्हणते आज वेळ लागला असेल ठीक आहे, पण हा 1 सेकंदाचा अभ्यास करायचा. 1 सेकंदामध्ये तुम्ही फरिश्ता स्थितीमध्ये स्थित झाले पाहिजे. करना ही पड़ेगा, नहीं करना ही है. यह अभ्यास बहुत 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 आवश्यक है. हे प्रॅक्टिस करायची आहे. मी आत्मा, फरिश्ता, बिलकुल मी देवता बनणार आहे, पण त्याच्या आधी मला फरिश्ता स्थितीमध्ये स्थित होता आलं पाहिजे. लगेच हाडामासाच्या शरीराचं भान विसरून मी आत्मा लाईट आणि त्या प्रकाशाच्या शरीरामध्ये, लाईटच्या शरीरामध्ये. तर ही जी प्रॅक्टिस आहे, बाबा म्हणताय ती तुम्हाला नंतर खूप कामात येणार आहे. अच्छा, चारों ओर के, देश विदेश के साकार स्वरूप में या सूक्ष्म स्वरूप में मिलन मनाने वाले सर्व स्वराज्य अधिकारी आत्माओं को सदा इस श्रेष्ठ अधिकार को अपने चलन और चेहरे से प्रत्यक्ष करने वाली विशेष आत्माएं, सदा बाप दादा को हर कदम में फॉलो करने वाले, सदा मन को स्वच्छ और बुद्धि को क्लियर रखने वाले ऐसे स्वतः तीव्र पुरुषार्थी आत्माओं को, सदा साथ रहने वाले और साथ चलने वाले डबल लाइट बच्चों को बाप दादा का याद, प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा, शुक्रिया.